हॅलो फ्रेंड्स, कसे आहात सगळे? मी कल्याणी तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते. आज मी तुमच्यासोबत एक रेसिपी शेअर करणार आहे की जिचं नाव आहे पालक पुऱ्या आणि त्याच्यासोबत मस्त अशी टोमॅटो चटणी, एक व्हायरल टोमॅटो चटणी मी दाखवणार आहे. चला तर आपण लगेच रेसिपीला सुरुवात करूया. पालक पुरी बनवण्यासाठी मी इथं घेतलेले आहे 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या, 4 मिरच्या, जिरे आणि इथं पालक मी बारीक चिरून घेतलेली आहे आणि स्वच्छ धुवून घेतलेली आहे. आणि त्यानंतर मी इथं पीठ घेतलेले आहे, आपलं गव्हाचं पीठ. आपण 4 ते 5 पोळ्या होऊ शकते एवढं मी कणिक घेतलेली आणि अर्धी वाटी तांदळाचं पीठ. इथं मी आमच्या 2 ते 3 जणांसाठीच मी इथं पालक पुऱ्या बनवणार आहे आणि चवीनुसार मीठ घेतलेलं आहे. आणि आपल्याला एक मिक्सरचं भांडं लागणार आहे. तर या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी पालक, जिरे, कोथिंबीर, पालक, जिरे, मिरच्या आणि लसूण हे मी सगळं घेतलेले आहे. आता आपल्याला त्याचं वाटण करून घ्यायचं आहे. तर मी इथे छान वाटण करून घ्यायचं आणि पालक आपल्याला इथे शिजवायची काही गरज नाही. तर ह्या कणकेमध्ये मी इथं तांदळाचं पीठ टाकून घेतलेलं आहे आणि चवीनुसार मीठ टाकते. खूप छान होतं या पुऱ्या आणि खूप टेस्ट लागतं. त्यानंतर आपल्याला हे पालकाचं मिश्रण, याची पालकाची पेस्ट यामध्ये ॲड करायची. पहिले आपल्याला पेस्टनुसार जेवढं पीठ आपल्याला ऑब्झर्व होतं तेवढं करून घ्यायचं. त्यानंतर थोडं थोडं पाणी टाकायचं आपल्याला आणि त्यानंतर इथं आपण छान असं कणिक भिजवून घ्यायची आहे आणि जास्त घट्ट पण नाही मळायचं आणि जास्त सैल पण नाही मळायचं, एकदम मीडियम साईज ठेवायची आहे. तर इथं माझी आता कणिक भिजून झाली मस्त. तर मी इथं अजून थोडं पाणी ॲड करते म्हणजे जेणेकरून पीठ छान घट्ट होईल. आणि इथं जे मी मिक्सरच्या भांड्याची पालकाचं पेस्ट होते त्याच्यामध्येच पाणी टाकून ते ॲड करून इथं पुऱ्यांचं पीठ कणिक भिजून घेते. तर इथं माझी कणिक छान भिजून झाली, तुम्ही बघू शकता. मस्त अशी सैलसर अशी मी कणिक भिजवलेली. तर आता मी इथं टोमॅटोची चटणी बनवायला घेते. त्यासाठी मी आज दोघांसाठीच बनवायचो. मी 2च टोमॅटोची चटणी करणार आहे. तर मी इथं 2 टोमॅटो घेतले, ते असे मधून कापून घ्यायचे, आपल्याला 2 भाग करून घ्यायचे. आणि कढईमध्ये तेल टाकायचं 1 चमचा आणि ते टोमॅटो आपल्याला याच्यामध्ये टाकायचे कढईमध्ये. तर कढईमध्ये मी 1 चमचा तेल टाकून घेतले आणि टोमॅटो आता आपल्याला त्यामध्ये टाकायचे आणि त्यानंतर लसणाच्या पाकळ्या टाकायच्या 4 ते 5 आणि 10 मिनटं आपल्याला झाकण ठेवून हे छान शिजून घ्यायचे. तोपर्यंत मी इकडं पुऱ्या लाटायला घेते. तर सर्व पुऱ्या मी एक सोबतच लाटून घेते आणि नंतर एक तळून घेणार आहे. तर पुऱ्या लाटण्यासाठी मी इथं एक पोळी करताना पोळीपेक्षा थोडासा मोठा आकाराचा पीठ घेतलं आहे आणि आता आपल्याला छान अशी जास्त पातळ पण नाही जास्त जाड पण नाही असं आपल्याला लाटून घ्यायचं आहे आणि त्याच्या छान गोल पुऱ्या करायच्या. एका पोळीमध्ये जवळ आपल्याला 4 पुऱ्या करणार आहे मी. माझ्याकडे जी वाटी त्याच्या साह्याने तर 4 पुऱ्या मी करणार आहे आता. तर तुम्ही बघू शकता इथे मी आता 4 पुऱ्या करून घेते. मस्त अशा आपल्या पुऱ्या रेडी होतात. अगदी खूपच छान लागतात आणि इतक्या टम्मा अशा फुगतात. तर तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि माझे व्हिडिओ तुम्हाला आवडले तर व्हिडिओला नक्की प्लीज सबस्क्राईब करा. आणि सबस्क्राईबर तर फ्री आहे आणि माझी मेहनत असते तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ नक्की आवडत जाईल तुम्हाला, माझे नेहमी व्हिडिओ येतात. तर याप्रमाणे मी अशा पुऱ्या लाटून घेतलेल्या आहे. अगदी गोल गोल अशा छान अशा झालेल्या आहे पुऱ्या. तर मी या पद्धतीने आता सगळ्या पुऱ्या लाटून घेणार आहे. तर मी अशा प्रकारे सगळ्या पुऱ्या इथं लाटून घेतलेल्या आहेत. तुम्ही बघू शकता मी आता सगळ्या पुऱ्या लाटून घेतलेल्या आहेत. अगदी झटपट होतं ही रेसिपी आणि काहीच वेळ नाही लागणार नाश्ता करता किंवा संध्याकाळच्या जेवणामध्ये. आणि आपल्याला भाजी पोळी खाऊन खूप कंटाळा येतो. तर हे नक्की बनवते. मी इथे सगळ्या पोळ्या इथं लाटून घेतलेल्या आहे. त्यानंतर आता मी इथे चटणी बनवणार आहे. तर इथं मी ना म्हणजे टोमॅटो आणि लसूण होता ना ते स्मॅश करून घेतलेले छान आपल्या पावभाजीच्या सरणी. आणि तर तो माझा व्हिडिओ काढायचा राहून गेला तर तो मी काढला नाही. आणि काही कांदा चिरून घेतलेला आहे मी. त्याच्यानंतर याच्यामध्ये कोथिंबीर ॲड केली. 1 चमचा 1 ते 1.5 चमचा लाल तिखट टाकते. 1 बारीक चिरलेली मिरची टाकायची आपल्याला. त्याच्यानंतर थोडंसं इथं माझ्याकडे गोडा मसाला तो टाकणार आणि चवीनुसार मीठ टाकायचं आणि छान असं छोटंसं मी लिंबूची फोड घेतली. ते लिंबू पिळायचे आपल्याला याच्यावर. अगदी चविष्ट लागते चटणी. ही तर सगळ्यांना माहीतच असेल पण ह्या पालक पुऱ्यांसोबत ही चटणी इतकी सुंदर लागते ना, एकदम म्हणजे खूपच भारी लागते. तर तुम्ही पण नक्की ट्राय करा. तर चटणी आता आपली इथं रेडी आहे. खूपच छान दिसते, मस्त अशी झालेली आहे, एकदम
चटपटीत लागते ही चटणी। आता आपण पुऱ्या तळून घेणार आहोत। तर इथं तेल मी गरम करायला ठेवलं आणि या पुऱ्यांना मी जास्त तेल यूज नाही केलं, अगदी थोडं तेल घेतलं। ह्या तेलामध्येच मी सगळ्या पुऱ्या तळणार आहे, कारण तेल पीठ नाही जास्त पुऱ्या। तर इथं मी बघा तुम्ही पुरी तळायला घेतलेली, खूपच बघा कशी टम्म फुगलेली पुरी। आणि मी याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा सोडा वगैरे असं काही घातलेलं नाही आहे। आणि पालक देखील उकडून घेतले, तरी बघा किती सुंदर ह्या टम्म पुऱ्या फुगलेल्या आहे माझ्या, खूपच छान दिसत आहे। तर एक एक करून मी अशा सगळ्या पुऱ्या इथं आता तळून घेणार आहे। बघा तुम्ही प्रत्येक पुरी माझी अशी किती छान टम्म अशी फुगते आणि खूपच छान दिसते। आपल्याला पुरी आतमध्ये सोडल्यानंतर, तेलामध्ये सोडल्यानंतर त्याच्यावर असं तेल कंटिन्यू ॲड करायचं आहे, जेणेकरून पुरी आपली मस्त दिसेल। तर अशा पद्धतीने आज माझ्या पुऱ्या इथं रेडी आहे। तर मी इथं तुम्ही सर्व केलेलं आहे, यांना द्यायचे मला खायला। तर बघा तुम्ही मस्त चटणी आणि पुरी तुम्ही पण नक्की ट्राय करा। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा। तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा। माझी व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनल नक्की सबस्क्राईब करा। बाय बाय।